अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्वांना नमस्कार। माझ्या या श्री स्वामी समर्थ चॅनेलवर आपणा सर्वांचे खूप खूप हार्दिक स्वागत। श्री स्वामी समर्थ तारक मंत्र या अक्कलकोट निवासी भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली मंत्राची आपण माहिती घेणार आहोत। हा अतिशय प्रभावी मंत्र आहे। संकटांपासून रक्षण करणारा म्हणजेच तारणारा, संकटातून मनुष्याला तारणारा आणि मनातील भीती नेहमी नाहीशी करणारा म्हणून हा तारक मंत्र ओळखला जातो। स्वामी समर्थ हे 3 शब्द उच्चारतानाच एक वेगळी ऊर्जा शरीरामध्ये आपल्या निर्माण होते बघा। त्यांचं ब्रीदवाक्य आहे, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामींचं हे वाक्य मनाला किती धीर देणार आहे बघा। आणि हे वाक्याची प्रचिती फक्त स्वामी भक्तच जाणू शकतात। अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या लीला आपण जाणतो। स्वामींची सेवा करायची म्हणजे डोळ्यासमोर सर्वात प्रथम येतो त्यांचा तारक मंत्र। हा तारक मंत्र इतका जादुई आहे की याचा अर्थ जाणून जर कोणी मनापासून याचा पाठ केला तर त्याला स्वामींची अनुभूती किंवा स्वामींची कृपा त्याच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही। चला तर मग आपण या तारक मंत्राविषयी जाणून घेऊया। तारक मंत्र या शब्दातच त्याचा अर्थ आणि महत्त्व दडलेलं आहे। तारक म्हणजे तारणारा किंवा संकटावर मात करायला आपल्याला प्रवृत्त करणारा। कोणत्याही संकटातून आपल्याला हा मंत्र वाचवू शकतो आणि म्हणूनच या मंत्राला स्वामी समर्थ तारक मंत्र असं म्हणतात। कारण स्वामी असे आहे जे भक्तांच्या हाकेला सदैव धावून जातात, संकटकाळी पाठीशी उभे राहतात। त्यामुळे या मंत्रात स्वामींची शक्ती, स्वामींचा महिमा मोठा आहे। तुम्ही जर स्वामींची भक्ती करत असाल तर तुम्ही ह्या तारक मंत्राचे पठण करायला हवे। पाहूया तारक मंत्राचा अर्थ काय आहे तो। निश्चक निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी ते, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी। हे असं आहे पहिलं कडवं। आता ह्या पहिल्या ओळीमध्ये बघा, निश्चक हो निर्भय मनारे असं म्हटलेलं आहे। याचा अर्थ काय तर तुमच्या मनामध्ये कोणतीच शंका न ठेवता मनातील भीती दूर करून त्यांना तुम्ही समर्पित व्हायचं आहे। आणि त्यामुळे तुम्हाला जे अशक्य वाटते ते सर्व शक्य करून स्वामी दाखवणार आहेत, असा विश्वास आपल्या मनामध्ये सुद्धा असणं फार महत्त्वाचं आहे। आणि स्वामी भक्तांनी हा विश्वास ठेवावा। इतकं ध्यानात ठेवलं पाहिजे की स्वामींसाठी कोणतीही गोष्ट जर आपण करत असू तर ती गोष्ट विश्वासाने आपण जर केली तर आपली ती गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही। त्यानंतर दुसरा आहे दुसरं कडवं आहे, जिथे स्वामी पाय तिथे नून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञे विना ना काळणे तयाला, परलोकीही ना भीती तयाला। आता या दुसऱ्या कडव्याचा अर्थ काय आहे की स्वामी जर तुमच्यासाठी आहेत, त्यांची तुम्हाला साथ आहे तर घाबरण्याची काहीच गरज नाही। स्वामीसोबत असताना यमाला देखील पाठ फिरवावी लागते, एवढी त्यांची ताकद आहे। स्वामींच्या आज्ञेशिवाय काळ देखील तुम्हाला काही करू शकत नाही। केवळ भूतकाळावरच नाही तर परलोकीसुद्धा स्वामी आपल्या केसाला धक्का लावू देणार नाहीत, म्हणजे आपली साथ सोडणार नाहीत, असं या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे।
त्यानंतर तिसरं कडवं आहे उगाची भीतोसे भय हे पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. आता ह्या तिसऱ्या कडव्यामध्ये सांगितलं आहे की अरे तू घाबरतोस कशाला, तुझ्याजवळ जर स्वामी शक्ती आहे तर जन्म मृत्यू या स्वामींच्या अधीन आहेत. ते ब्रह्मांड नायक आहेत. स्वामी तुझे आहेत, तू त्यांचा आहेस आणि तू त्यांचा प्रिय भक्त असल्यामुळे तुला घाबरण्याची कोणतीच गरज नाही. स्वामींची आपल्या भक्तांप्रती असलेली माया या कडव्यातून आपल्याला दिसून येते. चौथं कडवं आहे खरा होई जागा तू श्रद्धेसहित, कसा होशी त्यावेळ तू स्वामी भक्त, कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील सातो. आता बघा याच्यामध्ये जो भक्त खऱ्या श्रद्धेने देवाला पुजतो, मनोभावे त्याची सेवा करतो, त्याच्या पाठीशी सदैव देव उभा असतो, स्वामी उभे असतात, याची प्रचिती या कडव्यातून आपल्याला येते. आपण जर पवित्र मनाने आणि निर्मळ भावनेने श्रद्धेसहित जर ही सेवा केली तर तो स्वामी भक्त खरा असतो. स्वामी अशा भक्ताला नेहमी साथ देतात, त्याच्या पाठीशी उभे राहतात, संकटकाळी त्याला हात देतात आणि त्या संकटातून त्याला बाहेर काढतात. त्यामुळे निस्वार्थ भावनेने किंवा निस्वार्थ भावाने आपण त्यांची भक्ती करायची आहे, असं ह्या चौथ्या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे. पाचवं कडवं काय आहे की विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात, हे तीर्थ घे आठविरे प्रचिती, न सोडी कदा स्वामी जाघे याती. बघा पंचमहाभूते ब्रह्मांड म्हणजे काय तर या सर्वामध्ये आपले स्वामीच आहेत. स्वामींच्या नामजपाने तुमची भीती जी आहे ती नाहीशी होती. त्यांच्या सेवेचे भक्तीचे फळ आपल्याला निश्चितच मिळते आणि मनोभावनेने आपण जर ही स्वामींची सेवा करत राहिलो तर याची प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. स्वामीने एकदा का आपल्या भक्ताचा हात धरला तर तो हात ते कधीच सोडत नाही. म्हणजेच भक्ताने सुद्धा आपला हात तेवढ्याच विश्वासाने श्रद्धेने स्वामींच्या हातात देणं गरजेचं आहे, असा हा या तारक मंत्राचा अर्थ आहे. आणि हा तारक मंत्र जर आपण आपल्या जीवनामध्ये आपण जर नेहमी याचा जर पाठ करत राहिलो तर आपल्याला याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. म्हणून सर्व स्वामी भक्तांना मला असं सांगावं असं वाटतं की एकदा अनुभव घेऊन पहा, या तारक मंत्राचा एकदा पाठ घेऊन करून पहा. संकटाच्या वेळी तुम्हाला किंवा तुम्हाला जे अशक्य वाटते किंवा तुम्हाला काहीतरी कामात अडथळे येत आहेत तर या तारक मंत्राचा पाठ करून बघा. तुम्हाला त्याची नक्कीच अनुभूती येईल आणि तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल. धन्यवाद.